जे कार्यकारिणी मंडळ आहे ते निवडून आलेले दीपक शेलार, निलेश मंडलिक, राजू डाके, प्रसाद सकट, राजेश शेटकर, निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, नितीन दूधसागर, प्रफुल्ल गांगोडे, सारिका साळुंखे, सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर 1996 साली ह्या पत्रकार संघाची स्थापना झाली आणि कैलाश महापती नावाचा एक नवीनच पत्रकार त्या पत्रकार संघाचा स्वयंघोषित अध्यक्ष झाला आणि आम्ही विटनेस आहोत. आणि अनिल ठाणेकर आणि सगळी मंडळी ही त्याच्यासोबत आमचे ठाणे वैभवचे उपसंपादक, माजी अध्यक्ष आमचे आनंद कांबळे साहेब, आमचे सगळे या ठिकाणी बरेच काही जुनी लोक आहेत आणि ही सुरुवात झाली. सुरुवात तुम्ही केली आणि त्यानंतर आम्ही सुद्धा थोडेसे तुमच्या जे काही त्यावेळेस पत्रकारितेमध्ये म्हणजे ठाणे वैभव, जनमुद्रा, जनादेश, सन्मित्र हे काही मोजके पेपर होते आणि ते सगळे मोजके पेपर हे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सभागृहात सुद्धा येत होते. सगळे नगरसेवक नगरसेविका वाचत होते, त्याचं लोकांपर्यंत ते पोहोचत होते. परंतु राजकीय पक्षाच्या प्रत्येक नेत्यांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत हे 4 पेपर जातच होते. आणि आम्ही नवीन त्यावेळेस मी 1996 साली परिवहनचा सदस्य म्हणून निवडून आलो होतो. आनंद ह्या गोष्टीचा की 3 वर्षानंतर मी परिवहनचा मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि छोटे छोटे आम्ही जे काही उपक्रम राबवायचो, कार्यक्रम राबवायचो, कारण विरोधी पक्षामध्ये होतो. बातम्या यायला हव्या, पेपरमध्ये आमचे फोटो यायला हवे. धावत मोटरसायकलवर जायचो, कधी ठाणे वैभवच्या ऑफिसला, कधी सन्मित्रच्या ऑफिसला, कधी जनमुद्राला, कधी जनादेशला. मला आठवत आहे जनादेशचं कार्यालय, जनमुद्राचं कार्यालय, सन्मित्रचं कार्यालय, ठाणे वैभवचं कार्यालय. 60 रुपये घेऊन जायचो एका फोटोचे इन्व्हलप मध्ये टाकून. आणि ते 60 रुपये दिले की बरोबर आमचा फोटो त्या 4 पानांपैकी कुठेतरी यायचा. कधी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यायचा, कधी कलर मध्ये यायचा. कलरचे पैसे जरा थोडेसे जास्त होते आणि आम्ही खुश व्हायचो की आमचे फोटो आलेत. कधी काही फोटो तर असे होते की लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रामध्ये यायचा. दीपक जोशीने मला एक आठवतंय की एक फोटो काढला होता. मी नगरसेवक असताना रुनवाल प्लाझाच्या समोर एक डबकं होतं आणि त्या डबक्यामध्ये मी मासेमारी करतानाचा फोटो त्यावेळेस काढला होता आणि तो फोटो नॅशनल लेवलला फार फेमस झाला होता की एका डबक्यामध्ये प्रताप सरनाईक नगरसेवक आहेत, ते मासेमारी करतायत. म्हणजे खड्ड्याच्या विरोधातलं ते एक आंदोलन होतं. ज्ञानेश्वर नगरचा नाला पूर्णपणे बुजला होता, तर त्या नाल्यामध्ये मी सायकल चालवली होती. म्हणजे प्रतिकात्मक की नाले किती तुडुंब भरलेले आहेत, परंतु एवढी महापालिका प्रशासनाला जाग नाही, सत्ताधारी पक्षाला जाग नाही की नाल्यातनं आपण सायकल चालवू शकतो. तो फोटो सुद्धा फार फेमस झाला होता. मी बसल्या त्या जुन्या गोष्टींची मला आठवण येत होती. किस्तू फर्नांडिस होता त्यावेळेस आणि हे सगळी मंडळी, समीर मार्कंडे होता. तर ही सगळी मंडळी त्यावेळेपासून फोटो काढत होते. मी तुम्हाला अभिनंदन आणि तुमचा आभार ह्यासाठी मानतो की त्यावेळेस ते तुम्ही फोटो प्रसिद्ध केले नसते किंवा त्यावेळेस कैलास महापती तुम्ही आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या नसत्या, तर आज प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा ठाकला नसता. त्याचं ठीक आहे, आम्ही कार्यक्रम करतो, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, उपक्रम राबवतो, कार्यक्रम करतो. परंतु कार्यक्रमाची प्रसिद्धी सर्वसामान्य जनतेपर्यंत येते, ती लोकांपर्यंत गेली, जनतेपर्यंत गेली की नेत्यांपर्यंत पोहोचते आणि नेते त्याची दखल घेत असतात. दिलीप शिंदे तर माझे फार जुने मित्र आहेत. दिलीप शिंदे, दीपक जोशी तर माझे डोंबिवलीपासूनचे मित्र आहेत. हे एवढे जुने मित्र मी अजूनही आता या ठिकाणी आपले नगरसेवक कृष्णा, ते तुला खास म्हणून सांगतो. कृष्णा सुद्धा अतिशय जवळचा मित्र आहे. पण आम्ही यातल्या काही, मी नावं घेत नाही, परंतु यातल्या काही पत्रकारांबरोबर महासभा ज्यावेळेस असायची महापौर मॅडम, त्याच्या 2 दिवस अगोदर आम्ही नमस्कार किंवा ते एक केळकर साहेबांना माहिती आहे आमचं मनोज समतानीचं मोनीज हॉटेल, त्या ठिकाणी जेवायला जायचो. एक काही 2-3 पत्रकारांना घेऊन
हे डावखरे साहेब, त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं. धर्मेंद्र आनंद साहेब होते, डावखरे साहेब होते. काही महासभेच्या जेव्हा चर्चा असायच्या तेव्हा आम्हाला बोलून घ्यायचे, डावखरे साहेब बोलून घ्यायचे, दिघे साहेब विरोधी पक्षाचे सदस्य असले तरी आम्हाला टीव्ही नाक्यावर बोलून घ्यायचे आणि ठरवायचे की उद्या महासभेमध्ये काय करायचंय, महासभेत कोणाच्या विषयी काय बोलायचं हे आम्हाला सांगा, तुझ्या मनामध्ये काय करायला हवं, म्हणजे हे समजून घ्यायचे. आणि त्यामुळे मग त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, मग पत्रकारांना सांगायचं शहराच्या विषयी कुठला महत्वाचा विषय आहे ती लक्षवेधी घ्यायची. लक्षवेधी घ्यायची की नाही घ्यायची हे अधिकार महापौरांना असतात. मग महापौरांना सांगणार कोण? कारण आमच्या वेळेस तर रमेश वैतीपासून सगळे महापौर दिग्गज, एक वर्षाचा कार्यकाळ होता त्यावेळेस महापौराचा, तर ते असायचे. मग दिग्गज साहेब रात्री फोन करून त्यांना सांगायचे, अरे बाबा ही उद्या लक्षवेधी आहे, ही लक्षवेधी आपल्याला स्वीकारायची किंवा या लक्षवेधीवर चर्चा करायची आहे, चर्चेनंतर ती फेटाळायची आहे किंवा त्या लक्षवेधीवर चर्चा करून आपल्याला निर्णय बहुमतानं किंवा एकमतानं घ्यायचं हे आधी ठरलेलं असायचं शहराच्या विकासासाठी, शहराच्या भविष्यासाठी. एकदा सभागृहामध्ये ठरलं किंवा गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरलं तर तो निर्णय कायम ठेवायचा असतो. केळकर साहेबांचं मार्गदर्शन घ्या. कारण बघा ठाण्याचं राजकारण असं आहे, म्हणजे कधी कधी ठाण्याच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना हेवा वाटत असतो. कारण कौटुंबिक संबंध असतात, ठीक आहे, आपण या महापालिकेच्या बाहेर गेल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होतो. कदाचित शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ, माझ्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे की बाकीचे दुसरे विरोधी पक्षांना काही द्यायचंच नाहीये, सगळं जे घ्यायचं ते शिवसेना आणि भाजपलाच घ्यायचंय. म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा कोणी ठरवायची. म्हणजे आपल्या इथे ठाणे महापालिकेमध्ये मी बघतोय गेल्या 6 महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस काही दिसतच नाही. हो, जे दिसतं ते आपले दोनच पक्ष दिसतात, सत्तेमध्ये पण आपणच आणि विरोधात पण आपणच, निदान पत्रकारांच्या दृष्टिकोनातनं तरी. त्यामुळे हे चांगलं चाललंय, हे शहराच्या दृष्टीनं किंवा शहराच्या राजकारणाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असतं. कारण विकासाचे जो प्रश्न असतो शहरातील सर्वसामान्य जनतेचा तर घेऊन आपण पुढे जात असतो. आणि अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी उपस्थित असलेले नेत्यांना, आता तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही तर वाटच बघत होता असतात पत्रकार की आमच्यामध्ये कधी कशी दरी होईल, कशी हो काय नाही म्हणता तुम्ही. आता परवाचा परिवहन सेवेचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला हे हजर नव्हते, केळकर साहेब हजर नव्हते, निरंजन डावखरे हजर नव्हते, गणेश नाईक हजर नव्हते. अरे बाबा, मराठीचा विषय घेऊन राज्यभर मराठी भाषा, देशभर आणि जगभर मराठी भाषा पोहोचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर यायची काय आवश्यकता आहे? सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी जर ह्या माध्यमातून उपस्थित झाली आणि केळकर साहेब कुठे तिसरीकडे गेले असतील, चौथीकडे कुठे गणेश नाईक साहेब त्या मराठीचा प्रचार आणि प्रसार करत असतील, निरंजन वेगवेगळी ठिकाणी असतील, तुमच्या पोटामध्ये दुखायची काय गरज? अरे बघा, आम्ही आता व्यासपीठावर कसं बाजूला बसलेलो आहे. मला माझं नाव घेताना केळकर साहेबांनी किती मोठं कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम वगैरे किती मोठी विरोध त्यांनी लावलेली आहे. मी सुद्धा केळकर साहेब आणि आम्ही सगळे एकत्रितपणे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघताय, आम्ही जवळजवळ 30-32 वर्ष एकत्र आम्ही काम करतोय. कधी आमच्यामध्ये वितुष्ट नाही, कधी काही गोष्टी असताना एक दुसऱ्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून सभा, म्हणजे इथंच नाही सभागृहामध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये केळकर साहेब बोलत असताना आम्ही भले काही ते कधी कधी महापालिकेच्या विरोधात बोलतात, पण कधी कधी सत्य बोलत असताना आम्ही सुद्धा त्यांचं कौतुक करत असतो, त्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवत असतो. कारण शेवटी लोकप्रतिनिधी आहे, आपल्या भावना व्यक्त करण्याचे त्यांचे अधिकार, आणि हे सगळं राजकारण आम्हाला कोणी शिकवलंय? कैलासवासी प्रकाश परांजपे, कैलासवासी वसंत डावखरे, कैलासवासी आमचे धर्मेंद्र आनंद दिघे साहेब आहे. मला अजूनही आठवत आहे, म्हणजे महापौर मॅडमला कदाचित कल्पना नसेल, पण दिघे साहेब जर काही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर सर्वप्रथम सकाळी आधी केळकर साहेबांना आनंद आश्रमामध्ये बोलायचे. आनंद आश्रमामध्ये कैलास विटनेस आहे, आनंद आश्रमामध्ये संजय केळकर आणि दिघे साहेब बसायचे आणि निर्णय घ्यायचे. म्हणजे तो त्यावेळेस म्हणायचे की 2 दाढी एकत्र बसलेल्या आहेत बघा, आता काहीतरी चांगलं होणार, असा विचार सर्वसामान्य शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करायचे आणि सकारात्मक एकदम चांगले निर्णय हे घेऊन बाहेर पडायचे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की शहराच्या विकासासाठी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करताना आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून दिसतात. आणि मी बघतोय, तुम्ही पत्रकार सुद्धा, म्हणजे संजय पिटाळेचं मी नेहमी कौतुक करतो,
मी उलट, कारण मी तर 2 शहराचं प्रतिनिधित्व करतोय, मीरा भाईंदर आणि ठाणे. त्या मीरा भाईंदर मध्ये तर महापालिकेमध्ये पत्रकारांनाच एंट्री नाहीये, सभागृह तर लांबची गोष्ट. म्हणजे 2 शहराची भिन्न संस्कृती आपल्याला ह्या दृष्टिकोनातून दिसते. पत्रकारांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांच्या घरांसाठी आपण काहीतरी करायला हवं, त्यांचे कार्यक्रम असताना त्यांना आपण उदार हस्ते मदत करायला हवी. कारण तिसरीकडे म्हणजे आपला अपमान आहे. पत्रकारांनी तिसरीकडे जाऊन काही मागणी केली तर तो अपमान, आपला अपमान आहे. कारण शिंदे साहेबांनी परवा हेच तुम्हाला सांगितलं, अजून काय हवंय तुम्हाला, हे मोठेपण आहे. तुम्ही काय द्यायचं आणि तुम्ही काय देणार ही नंतरची गोष्ट आहे, परंतु विचारणं सुद्धा ही फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस तुम्हाला ठरवावं लागतं की आपण आपल्यासाठी काय मागावं. आणि नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांनी देताना तरी कुठे हात आखडता घेतला नाही, हा ठाण्याचा इतिहास आहे. आणि त्यामुळे तुम्हाला अजूनही मी सांगतो की खूप चांगली आपली संस्कृती आहे. म्हणजे पुणे आणि ठाण्यामध्ये नेहमी ह्या संस्कृतीवरनं खेचाखेची होत असते की ठाण्याची संस्कृती चांगली आहे की पुण्याची संस्कृती चांगली आहे. आम्ही नेहमीच असं म्हणत असतो की खऱ्या अर्थाने ठाण्याची संस्कृती चांगली आहे. एवढं सांस्कृतिक ठेवा. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज या कार्यक्रमामध्ये दिसतोय, कारण फोटोग्राफ बघितल्यानंतर म्हणजे एवढे सुंदर फोटोग्राफ आहेत. काही कॅमेरामन आहे, काही पत्रकारिता करत असताना सुद्धा, म्हणजे अक्षयचं वगैरे कौतुक आहे की पत्रकारिता करत असताना सुद्धा फोटोग्राफीचा अनुभव घ्यायचा. म्हणजे एक अनेक, आता समीरचे वगैरे मी फोटो, किस्टू, समीर, दीपक यांचे फोटो तर मी गेल्या 30-32 वर्षापासून बघतो. म्हणजे मीडिया असू द्या, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या किंवा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये गाजलेले फोटोग्राफ्स यांचे आहेत. आणि त्यामुळे हे सर्वजण अजूनही पुढे जातील ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा मी कैलाचा एक किस्सा सांगतो. म्हणजे एक न राहिलेला, आता गिराईक भेटलेलाच आहे तर सोडायचं कसं. शांतराव साली हा पत्रकार संघाचा मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे स्वयंघोषित अध्यक्ष झाला. आम्हाला 97ची इलेक्शन लढायची होती. इलेक्शन लढायला मग आता कोणीतरी आपला एक चांगला वक्ता पाहिजे. तर हा कैलास माझ्याकडे आला. प्रताप सरनाईक म्हणजे मला अरे तुरे तो म्हणायचा. प्रताप, आपल्याला इलेक्शन लढायचं, तिकीट वगैरे मी मिळवून घेतलं. माझ्यासमोर उमेदवार हनुमंत जगदाळे आपले, ते अपक्ष उभे ठाकले. मग त्या बाजूला सुधाकर चव्हाण होता. सुधाकर चव्हाणांचा पाठिंबा हनुमंत जगदाळेंना वगैरे. कैलास महापदी म्हणजे बघा, पत्रकारिता करत असताना मित्रत्वाची जाण कशी ठेवावी तर ते कैलास महापदीकडनं शिकावं. तो तुमच्या बाजूला बसलेले सीताराम जरा ऐकून घ्या. ते संध्याकाळी वर्तकनगर नाक्यावर माझा प्रचार करायचे. 1-1.5 तासांनी तुम्ही बघितलं तर ते शिवाजीनगरला सुधाकर चव्हाणचा प्रचार करायचे. आणि रात्री 10च्या 15 मिनिटं अगोदर हनुमंत जगदाळेचा. त्यामुळे ही मित्रत्वाची भावना जर जपणारा ठाण्यातला कोणी ग्रेट पत्रकार असेल त्याचं नाव कैलास. त्यामुळे किस्से मला आता नवीन लोकांना हे 30 वर्षांचे पूर्वीचे किस्से ऐकलं आणि सांगणं पण गरजेचं आहे. आता सीताराम राणे म्हणजे एक्झाम्पल देतो. केळकर साहेब अतिशय, सीताराम राणे आणि केळकर साहेब जुने मित्र. मला कळलं, कारण मी तर मीरा भाईंदरची जबाबदारी शिंदे साहेबांनी माझ्यावर दिली होती, त्यामुळे मी तिकडेच होतो. अरे सीताराम राणे नावाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही महायुती, आणि सीताराम राणे हताश होऊन घरी बसले होते. किंबहुना मला असं वाटतं ते झोपले होते. रात्री 2 वाजता मी त्यांना झोपेतनं उठवलं. अरे झोपता काय, जागे व्हा. आणि त्यांना सांगितलं काय काय करायचं, कारण एवढ्या वर्षाचा अनुभव पाठीशी होता राजकीय. त्यांना कलाकारिणी करायला सांगितलं आणि 3-4 तासामध्ये सीताराम राणे महायुतीचे उमेदवार म्हणून परत मैदानात आले. म्हणजे कसं असतं, राजकीय क्षेत्रामध्ये काही कामं करत असताना कृष्णा अशा पद्धतीनं वागावं लागत असतं. महापौर नवीन आहे, महापौर खूप साधे आहेत, नवीन आहेत, त्यांना सांभाळून घेण्याचं काम सिनियर म्हणून तुम्हाला करायचं आहे. कारण जुने शिवसैनिक हे विसरून चालणार नाही तुम्हाला. त्यामुळे एका शिवसैनिकानं दुसऱ्या शिवसैनिकांना सांभाळून घ्यायचं, आणि सांभाळून घेत असताना आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार नक्कीच केला पाहिजे. परंतु त्यांनाही सांभाळून आपण महायुतीचं घोडं कसं पुढे चांगल्या प्रकारे नेता येईल असा आपण प्रयत्न सगळ्यांनी मिळून केले पाहिजे. मी परत एकदा दिलीप शिंदे आणि त्यांच्या सगळ्या चमूचं
मनापासून अभिनंदन करतो. आपण महापालिकेच्या ह्या उपक्रमामध्ये महापौर, उपमहापौर आणि तुम्ही सगळेजण एकत्रितपणे सहभागी झालात. तुमच्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. उपवन फेस्टिवलला जर काही तुम्हाला या संदर्भात फोटोग्राफी किंवा इतर काही गोष्टींची, जसं केळकर साहेब म्हणाले की इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रदर्शन वगैरे करायला हरकत नाही. जर काही मदत लागली तर निश्चितपणे प्रताप सरनाईक तुमचा जुना सहकारी म्हणून तुमच्या सोबतच असेल. परंतु आनंद ह्या गोष्टीचा वाटतं की तुम्ही शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं, समारोपाच्या प्रसंगी मला बोलवलं. मी संजय केळकर साहेब, मला सिनियर आहेत नेहमी, मी राज्याचा मंत्री जरी असेल तरी त्यांचा ऐकताय ना, ज्युनियर असेल म्हणून त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच घेत असतो आणि ते मार्गदर्शनासाठी म्हणजे त्यांचं खरोखर मी कौतुक करतो की गेल्या अनेक वर्षापासून पक्ष, संघटना आणि काम करत असताना मैत्री त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक ज्यांच्या बरोबर मैत्री करायची त्यांच्याबरोबर कायम ठेवली. त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा मला उशीर झाला. आणि त्याचबरोबर आपण ह्या सभागृहामध्ये आलं तेव्हा धीर गंभीर वातावरण होतं, परंतु आज माझ्या भाषणानंतर मात्र वातावरण एकदम प्रफुल्लित झालं. त्याबद्दल तुमचा मनापासून आभार, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.